95 27 63 67 82. हे रोप कोणतं आहे आपलं? जैनचं आहे का? हे कधी लागवड आहे आपली? 1 डिसेंबर. 1 डिसेंबर. किती हजार आहे हे रोप? हे 10,000. 10,000. याला आपण डोसेस कसे दिलेले आहेत समजा? याला डोसेस आपले भट्टी स्पेशल. हजारी किती दिलेले आहे? हजारी याला 16 बॅग दिलाय. 16 बॅगा भट्टी 4 डोस. 4 डोसमध्ये. आणि पोटॅश 8 थैल्या. हजारी 2च्या हिशोबानं. हजारी 2च्या हिशोबाने 8 थैल्या पोटॅश. बरोबर. आणखी याला युरिया वापरलाय? नाही, अमोनियम सल्फेट. अमोनियम सल्फेट किती टाकले साधारण? हजारी 3 थैल्या. हजारी 3 थैल्या आजपर्यंत. किती महिन्याचा प्लॉट झाला? हा समजा डिसेंबर. कोणत्या डिसेंबरचा या? 1 डिसेंबर. 1 डिसेंबर. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. बरोबर. 8 महिन्याचा. 8 महिने. 9वा महिना चालू झाला. तुम्हाला प्लॉटची म्हणजे बागाची परिस्थिती काय वाटते? चांगली एकदम बेस्ट आहे. आतापर्यंत तुम्ही प्लॉट करायचे बरोबर. याच्यात आणि मागच्या प्लॉटांमध्ये काय बदल वाटतो? याच्यामध्ये असं आहे की थिकनेसपणा जो पानामध्ये आहे हो तो जास्त. पानाची जाडी पानाची जाडी चांगल्यापैकी जाडी बरोबर. बाकी दुसरं वादा वगैरे वादा काही चांगलं. त्याच्यानंतर ह्या बॅगा ज्या वापरल्या आपण वृंदावनच्या भट्टी स्पेशल किंवा पोटॅश, तर याच्यात तुम्ही आतापर्यंत तुम्ही बराच वापरलेला आहे बरं का. तर या आजच्या जमिनीमध्ये किंवा अदरमध्ये काय फरक पडायचा? याच्यात जो नरमपणा आहे जमिनीत भुसभुशीतपणा तो चांगल्यापैकी वाढतो. म्हणजे जवळजवळ 75% तर त्याचा अनुभव समोरच आहे. आता तुम्ही किती हजार खोडाला भट्टी स्पेशल आणि पोटॅश वापरले? म्हणजे आता जवळजवळ 50,000 पडायला. 50,000 खोडाला भट्टी स्पेशल आणि पोटॅश. म्हणजे किती प्लॉट गेले? हा एक तुमचा 10,000चा. हा एक आहे तिकडे 6,000चा. तिकडे 6,000चा आहे. दुसरे आता जे नव्हते सुरू केलंय साधारण 50. जे नव्हते काय केलं आपण मल्चिंग मध्ये टाकून दिलं. मल्चिंग मध्ये किती टाकलं साधारण? त्या हजारी 8 थैल्या. 8 थैल्या भट्टी आणि पोटॅशच्या घेतल्या आपल्या 3 थैल्या. तुम्ही शेतकऱ्यांना काय म्हणजे काय सांगू शकता? काही इच्छा? रिजेक्ट चांगला आहे ना. नाही काय म्हणजे वापरायला पाहिजे का? 100%. किती टक्क्यात वापरायला पाहिजे? आता आपला 100% डायरेक्ट. आपला 100% आहे की बा केमिकल नसताना आपला उभा आहे. पाहू शकता कारण कोणी बी तुम्हाला शेतकऱ्याचा दादांचा नंबर पण दिलेला आहे बरं का. कोणीही शेतकऱ्यांनी यायचं, प्लॉट पाहून घ्यायचा, त्यांच्याशी बोलणं करून घ्यायचं. कारण हा मेन कसा आहे की एवढा उन्हाळ्यात घिसन आलाय तो. हा पूर्ण उन्हाळा घेतलेला आहे त्याने. उन्हाळ्यात सुद्धा त्याचं एवढ्या टेम्परेचर सुद्धा तरी एकदम चांगल्यापैकी प्लॉट आहे आजच्या परिस्थितीला. चला, थँक्यू, धन्यवाद.